अस्सलामुअलैकुम, मैं अफसर मैसूरी। नाजरीन इकराम, आज शहर मैसूर में वाक़िए वार्ड नंबर 8 जहां पर उन्नति नगर है, वहां पर अली जनाब अलहाज तनवीर सेठ साहब आप पहुंचे हैं। यहां पर जो है तरक्याती कामों को लेकर जो है आवाम की एक मांग थी शुरू से। यहाँ पर यूजीडी और रास्ते की तरक्याती काम को लेकर जो है अली जनाब अलहाज तनवीर सेठ साहब आए हुए हैं। तो आइए जानते हैं, बाकायदा यहाँ पर जो है गुदली पूजे की गई। उस वक्त जो है खलीलुर रहमान उर्फ अफूदा ने इस काम को अंजाम तक लाने के लिए बहुत ज़्यादा कोशिशें की हैं। तो आइए जानते हैं उन सब का क्या कहना है। हाँ भाई, भैया देखो 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 भाई जोर से जय मोदी और क्या आते ಅಷ್ಟೇ ನೀವೇ ಈಗ ನ್ಯೂಸ್ ಹೋना जी सही बात। हेलो नवाज भाई, तुम्हारे खादर की गली, खादर खाने वाला खादर है। हाँ पूरे के पूरे हाथों। हेलो पिछो ಏನು ಅಮ್ಮನಂತೆ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಬೆಳಿಬೇಕು ಅಂತ ನಾನಿದ್ರೆ ಮಹಿಳೆಯರ ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳ ಪರವಾಗಿ ನಮಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದ ಹಾಗೆ ನಮ್ಮ 8ನೇ ವಾರ್ಡಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅವರು ಕೂಡ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಧಿಕಾರರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ತಪ್ಪಾಗ್ಲಾರ್ದು. ಎನ್ಆರ್ ಕ್ಷೇತ್ರದ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಆಗ್ಬೋದು, ಸಾಹೇಬರಿಗೆ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದು ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಕೂಡ ನಮ್ಗೆ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಕಾವೇರಿ ನಗರದ ನಿವಾಸಿಗಳ ಪರವಾಗಿ ಅಪ್ಪು ಸಂಘ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಆ ಸಂಘದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆ ಸಂಘದಲ್ಲಿ ಬೇಕಾದಂಥ ಅದು ಯಾಕೆಂತಂದ್ರೆ ಸಣ್ಣ ಪ್ರಕೃತಿ ಬಡಾವಣೆ, ಅದಕ್ಕೆ ಅದು ಉನ್ನತವಾಗಿ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಸೋಲಿಲ್ಲದ ಸರ್ದಾರ್ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಆ ಚಾಮುಂಡಿ ತಾಯಿ ಆಯಸ್ಸು ಆರೋಗ್ಯ ಕೊಟ್ಟು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಅನುಕೂಲತೆಯನ್ನು
ಎಲ್ಲ ಯಾರಿಗೂ ರೂಢಿ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನೇನೋ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಒಂದೇ ಸರಿ ಹಾಕಿ ಹೇಳಪ್ಪ ಆಸ್ತಿ ನಿಮ್ದು ಅಂತ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ನಮ್ಮನೆ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. हल्के के वार्ड नंबर 8 जो सिद्दीक नगर, शिवरात्रेश नगर, उन्नति नगर, प्रकृति नगर, कावेरी नगर और मुख्तलिफ इलाकों में तरक्की के मंसूबों को लेकर आज JSS मेडिकल डेंटल कॉलेज से लेकर रिंग रोड को जो डायरेक्ट लिंक है, इस रास्ते के तरक्की को लेकर आज काम का आगाज किया गया, जिसकी लागत लगभग 50 लाख रुपए का है। इसके साथ साथ 21,50,000 में प्रकृति नगर के UGD का काम, 21,50,000 में माधव मसलम में जो पार्क है उसकी तरक्की का काम, और इसके अलावा हमारे जितने हमारे 5 स्लम यहाँ आते हैं, अब्दुल कलाम स्लम, साईं बाबा स्लम, वंदे मातरम, माधव मसलम और तुम्हारा जितने भी यहाँ ये गौर गरीब यहाँ मुकाम है, वहाँ की तरक्की को लेकर भी बहुत सारे मंसूबे हमारे सामने आए हैं। आज लगभग 1,21 लाख रुपए का काम जिसका आज हमने आगाज किया है, इससे इस हल्के के इस एरिया के जितना मेन रोड और क्रॉस रोड के डांबर का काम करने का काम हमने आज शुरू किया है। और बहुत सारे लोग यहाँ जमा है जिनसे मैंने ना बात भी की है। उनके सबसे बड़ा अहम मसला उनका जो है कावेरी का पानी, मीठा पानी पीने के लिए जो है सिद्दीक नगर से लेकर सी लेआउट या फिर तुम्हारे जिधे हनुमत नगर, हुडको, बेनीवंटप, यहाँ इन तमाम इलाकों को पीने के पानी की बहुत सारी किल्लत है। पानी हालांकि हम बोरवेल का दे रहे हैं, मीठा पानी देने की मांग जो है इसके ऊपर कोशिश लगातार चल रही है, क्योंकि मेलापुर से भी यहाँ पानी देने का मसला क्योंकि ये ऊंचाई में होने की वजह से वहाँ से पानी लाना मुश्किल का काम है। पीछे से यादवगिरी से लाने के लिए भी है ना बहुत सारी दिक्कतें हैं। तो रिंग रोड के जरिए BMC नगर से पानी लाने का काम, इसके लिए भी हमने मंसूबा सोचा है। अनकरीब में वो काम भी है ना हम शुरू करेंगे और यहाँ के लोगों की सालों की जो मांग है इसे पूर्ण करने की पूरी कोशिश करेंगे। जिस तरह इस वार्ड को लेकर जो है आपके हमरा जनाब अफूदा साहब जो है जो मेहनतें कर रही हैं, और उसको लेकर जो है आगे आने वाले दिनों में जो है और इजाफा चाहिए, तो किस तरह करना? ठीक है, खिदमत करने वाला अल्लाह से है ना अपने मुराद को पूरा करने के लिए रखना है। खिदमत खल्क ये अल्लाह की रजामंदी के लिए होती है। ये बात सच है कि अफू मेरे साथ मेरे लिए न सिर्फ इस वार्ड में बल्कि पूरे शहर में जहाँ कहीं भी ज़रूरत पड़ती है, मैं जो भी काम उसको सुनता हूँ वो बखूबी से निभाने की सलाहियत रखता है। तो मैं अल्लाह से दुआ हूँ कि ना इनके खिदमत के मंसूबों को जब भी जहाँ भी मौका आए उसमें ना अल्लाह है ना जिस तरीके से भी फैसला लेगा उस फैसले के साथ हमें भी है ना बाकायदा उसको साथ देने का काम करेंगे। ಇವತ್ತು ನರಸಿಂಹರಾಜ ಕ್ಷೇತ್ರ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ವಾರ್ಡ್ ಸಂಖ್ಯೆ 8 ಸಿದ್ದಿಕ್ ಬಡಾವಣೆ, ಉನ್ನತಿ ನಗರ, ಕಾವೇರಿ ನಗರ, ಶಿವರಾತ್ರೇಶ್ವರ ನಗರ ಮತ್ತು ಇದಕ್ಕೆ ಹೊಂದ್ಕೊಂಡಿರುವಂತಹ ಅನೇಕ ಪ್ರದೇಶಗಳಿಗೆ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ನೀಡುವಂಥದಕ್ಕೆ ಬಹಳ ಪ್ರಮುಖವಾದಂಥದ್ದು SS ನಗರದಿಂದ ರಿಂಗ್ ರೋಡ್ಗೆ ಉನ್ನತಿ ನಗರದ ಮೇಲೆ ಹೋಗುವಂತಹ ರಸ್ತೆಯ
ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿ ಮತ್ತು ಅಡ್ಡ ರಸ್ತೆಗಳಿಗೆ ಡಾಂಬರೀಕರಣ ಮಾಡುವಂಥದ್ದಕ್ಕೆ 50 ಲಕ್ಷ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಗುದ್ಲಿ ಪೂಜೆಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿದ್ದೇವೆ. ಇದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕೃತಿ ನಗರಕ್ಕೆ ಒಳಚರಂಡಿಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕಲ್ಪಿಸುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ಸುಮಾರು 21 ಲಕ್ಷ ಅದಕ್ಕೆ ಅನುದಾನವನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿದೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಮಾದೇವಮ್ಮ ಸ್ಲಂ ಉದ್ಯಾನವನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಡಿಸುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ಇದು ಬಹಳ ವರ್ಷದ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಆಗಿತ್ತು ಮತ್ತು ದಿವಂಗತ ಮಾದೇವಮ್ಮ ಅವರ ಆಸೆಯೂ ಕೂಡ ಆಗಿತ್ತು. ಅದರಂತೆ ಆ ಪಾರ್ಕಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಸುಮಾರು 21,50,000 ರೂಪಾಯಿ ಅದಕ್ಕೆ ಮೀಸಲಿಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಚಾಮುಂಡೇಶ್ವರಿ ಬ್ಲಾಕು ಮತ್ತು ಕಾವೇರಿ ನಗರ, ಪ್ರಕೃತಿ ನಗರ ಮತ್ತು SS ನಗರಕ್ಕೆ ಕಾವೇರಿ ನೀರಿನ ಸರಬರಾಜು ಮಾಡುವಂತಹ ಬೇಡಿಕೆ ಬಹಳ ವರ್ಷಗಳಿಂದಿದೆ. ಈ ಭಾಗಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮೇಲಾಪುರಿಂದನೂ ನೀರು ಸರಬರಾಜು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಸಾಧ್ಯಗಳಾಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾದಗಿರಿಯಿಂದ ಮಾಡುವಂಥದ್ದಕ್ಕೂ ಕಷ್ಟ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ BMC ನಗರದಿಂದ ಒಂದು ಹೊಸ ಲೈನು ಇಲ್ಲಿಗೆ ಹಾಕುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ಬೆಳಗೊಳ ಮಾರ್ಗವಾಗಿ ಬರುವಂತಹ ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ಸಂಪರ್ಕ ಇಲ್ಲಿಗೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಈಗಾಗಲೇ ಬರೆದಿದ್ದೇನೆ. ಅದನ್ನು ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಅದು ಮಾಡುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ನಾವು ಮುಂದಾಗಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇವತ್ತು ಸುಮಾರು 1,21,00,000 ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ನಾವು ಗುದ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಚಾಲನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ.